पुण्यात आणि देशभरात तरुणांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा कल वेगाने वाढताना दिसतोय। उच्च शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतंत्र जीवनशैलीची ओढ यामुळे विवाहापूर्वी एकत्र राहण्याचा पर्याय आज अनेक तरुण सहज स्वीकारत आहेत। एकमेकांना समजून घेण्यासाठी, करिअर आणि व्यक्तिगत आयुष्याचा समतोल राखण्यासाठी तसेच पारंपरिक बंधनांपासून थोडा दूर राहण्यासाठी लिव्ह इन नात्याला प्राधान्य दिले जाते। मात्र या वाढत्या प्रवृत्तीबरोबरच सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीरपणे समोर येत असून हिंसाचाराच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत। नुकताच पुण्यातील येरवडा परिसरात किरकोळ वादातून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। नात्यातील तणाव वाढल्यास किंवा मतभेद झाल्यास महिलांना असुरक्षिततेचा सामना करावा लागतोय आणि अशा अनेक प्रकरणांमध्ये वाद थेट हिंसाचारापर्यंत पोहोचताना दिसतोय। याआधीही काही धक्कादायक घटना देशभरात घडल्या आहेत। 2022 मध्ये दिल्लीत श्रद्धा वाळकर हत्याकांडाने देशाला हादरवून टाकलं। तिचा पार्टनर आफताब पुनावालाने तिचे 35 तुकडे करून जंगलात फेकल्याची भीषण घटना सर्वांनीच पाहिली होती। 2023 नाशिक मध्ये 7 वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीवर तिच्या जोडीदाराने खंजीर खुपसून हत्या केली। या घटना सांगतात की नात्यातील अस्थिरता अनेकदा जीव घेण्या रूपात समोर येऊ शकते। कायदेशीर तज्ञांच्या म्हणण्यानुसार लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांनी जोडीदाराबद्दल संपूर्ण माहिती असणे, आर्थिक आणि वैयक्तिक बाबींमध्ये पारदर्शकता ठेवणे आणि कायदेशीर हक्कांची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। बंधनं कमी असल्यामुळे मारहाण, अत्याचार किंवा गुन्ह्यांचा धोका वाढू शकतो आणि जागरूकता हीच पहिली सुरक्षा ठरते। स्वातंत्र्यपूर्ण जीवनशैलीकडे तरुणाईचा कल वाढत असला तरी लिव्ह इन रिलेशनशिपचे स्वरूप सुरक्षित आणि जबाबदार कसे राहील हा प्रश्न अजूनही कायम आहे। अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स।